दिनांक 25 जून 2026 रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिर्डे चांदवड शिवार वेळापूर गावच्या शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रातून काही लोक डंपर तसेच ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या सहाय्यानं अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करत असल्यानं सदर ठिकाणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस पथक पाठवून पथकानं प्रथम दिर्डे चांदवड येथे वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेतला आणि त्यानंतर वेळापूर शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रामध्ये जाऊन खात्री केली असता नदीच्या पात्रामध्ये काही लोक ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या सहाय्यानं अवैधरित्या वाळू उपसा करीत असल्याचं दिसून आलं। तेव्हा पथक त्यांच्यावर छापा टाकण्याकरता जात असताना काही लोक पळून गेले आणि काही इसमांना ताब्यात घेऊन त्यांची नावगावबाबत विचारपूस केली असता त्यांची नावं विकास बाळासाहेब बारणे राहणार दहेगाव तालुका राहाता फरार, यश दत्तात्रय कोते राहणार विठ्ठलवाडी शिर्डी तालुका राहाता, सचिन मेहरखाम तालुका कोपरगाव फरार, राहुल चांगदेव पगारे राहणार वेळापूर तालुका कोपरगाव फरार, सोमेश गोरख शिंदे राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव फरार असं समजलं। आरोपीच्या कब्जातून 18,40,000 रुपये किमतीचे एक डंपर, 2 ट्रॅक्टर ट्रॉलीसह असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे। ताब्यातील आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करतायत। येसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।